काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. बोलू की आपण. हे बघा आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा मी काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. नाही तसं काय व्हायचं नाही. तसं नाही झालं ना तर तुमच्यासाठी बरंच आहे बघा. मी सुंदराला बी सांगितलं आहे का बोल एकदा त्याच्या संग म्हणून. काय करायचंय ते करा. पार लगीन करून मोकळे व्हा. हा आता गप राहावा. सत्य येते आहे तिच्या मोर विषय नको. का तिला काय ठाव नाही होत. सत्यवा पाय कशी आहेस? बरी हाय. एकलाच आला आहेस का? वय बाळू मामा आलं का नाहीत? ए बोलू नका. अहो बाबू नको तर काय करू. तुम्ही म्हणलं होतात का बाळ्या यायच्या आत तुमचं गुरु येणार आहे. बाळ्या आला तुमच्या गुरुचा अजून पत्ता नाही. कवाला बाळ्या. कवाचा आला. तुमचं गुरु खरंच येणार आहेत का नाही? अरे माझं गुरु माझ्या स्वप्नात आलं होतं. अक्कोळच्या वाटेवरच आहे म्हणलं मला. हा मला काय खरं वाटत नाही. अरे म्या सांगतो आहे तरी तुला खरं वाटना. म्या काय काय केलं आहे म्हणून तरी असं बोलतो तू. हा म्हणजे केलं हाय पर म्हणजे अहो मनागत काय होत नाही ना व. तो बाळ्या आडबा येतो आहे नव का. आता त्याला वाटेतून बाजूला केला का समजा आपल्या मनागत होतंय बघ. अहो, मग करा की बाजूला वाटत नाही. कापा एखादा लिंबूच कापा. तेवढ्यानं काही होत नाही त्याच. साधा सुद्धा नाही त्यो. आता माझं गुरु आलं का त्याचा कसा काटा काढत्याल बघते. तुमचं गुरु जर लवकर आला नाही ना हो म्या काय थांबत नाही. नका थांबलो. चले. गुंडम गुंडा गुंडम गुंडा. एवढं तोंड पाडायची काही गरज नाही हिऱ्या. अगं मला काय खुळ कुत्र चावलाय वय तोंड पाडाय. मी कुठं तोंड पाडलाय. गंगीला टोमणा मारतीस वय. म्हणजे गंगीला सांगतीस वय. मला समधी टोमनी समजतात. या काही नवीन नाही हाय. समजताय ना वा. मग कामाला लागा. बा गेला वाटेकडे डोळे लावून बसू नका. बा काय परत येणार नाही सांगाया बाळू लग्नाला तयार हाय म्हणून. असं कसं सांगाय येणार नाही. मी काय माझ्या पोरीला बिन लग्नाची ठेवू आहे. अरे तसं नव बाबा. यांच्याकडून काय होणार नाही. आपल्यालाच काय तर हात पाय चालवायला लागल. हे तर करायच पाहिजे बघ. आणि आता हा विषय निघाला हाय तर थांबून गप बसून चालायचं नाही बघ. हिच्या घरला जाऊ आपण. हा आणि त्यावेळेला कसं सुपारी फोडूनच परत आलो होतो तसंच काहीतरी करायचं आता. तू सांग कधी जायचं. गाठोड बांधाय घेती. अगं जाऊ की आधी हातातली काम तर होऊ दे. हे काम महत्वाचं आधी. हा मला काही ह्यांचं पटत नाही. पर ह्या आत्ता जे बोलते आहेत ते बराबर आहे. आपण लवकरात लवकर जाऊन काहीतरी करायला पाहिजे. बघ गंगी काय म्हणती बराबर हाय.
हा अगं मी काय नाही म्हणतोय का जाया हा? पण थांबा की वाईस आधी हातातली कामं तर होऊ द्या हा? पर आता त्या पंचाकडे बिंचाकडे जायचा काही विचार करू नका. का? आता त्याच्यामुळे जर लगीन होत असेल तर जाया काय अडचण आहे? हवं त्या पंचाकडे जाऊनच सुपारी झाली आणि आपण अडचणीत सापडलो आहे. वय पण सुपारी व्हायच्या आधी न गजा आहोत पण आता सुपारी झाली ना हा? आणि त्याच्याकडे जाऊन जर लगीन होत असेल तर जाया पाहिजे. झालं तर झालं. अगं समधीकडून जोर लावाय पाहिजे आपण. कुठनं होईल तिथनं होईल. तरी बी आई संग एकदा बोलू आणि मग ठरवू. तुम्ही तुमचं डोसकं चालवू नका. ते पुढचं पुढं बघू. कधी निघायचं ते ठरवा. हा ते मी सांगतो. इथून असं निघायचं की येताना आपली लेक तिथंच ठेवून यायची कायमची. ए, काय लगेच आला होय तिथं थांबवच ना मला. म्हणजे कुणी काय बोललं का? बोलले बिगर राहतात वय. पण बोलले म्हणून नाही आलो. माझं मलाच कस तरी वाटत होत. काय काय झालं? काय होणार आहे. हातापाय पडायची आले मी गेलो म्हणून बरं झालं. जास्ती बी आधार वाटच बघत होत. गंगी नाराज असेल ना व? गंगीच नाही समधी नाराज आहेत. आणि का नसत्या त्यांच्या जागी आपण असतो तर आपण बी हेच केलं असतं की. ह्या बी याया पाहिजे होता. नाही आलीस तेच बरं झालं. ह्या होतो म्हणून आवडतं घेतलं त्यांनी. तू असतीस तर गंगीची सासू काय काय बोलली असती. पण आता पुढं काय करायचं? काय करायचं म्हणजे लगीन कराय ना का? जावई बापू तर इतकं चिडले आहेत का बाळा तयार नाही झाला समजा गाव गोळा करीन म्हणलं. भाऊ तयार झाला असता तर हे एवढं समजा झालंच नसतं. तेच तर आहे. तो तयार नाही म्हणून दोन्ही घरात तंटा होतो आहे. तो जर तेवढा शहाणा असता तर कशाला. आता ते समजे येत्याल तेव्हा काय होणार काय ठाव. येणार आहात वय? नाही तर काय थांबत्याल वय. अरे त्यांच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बी आहेच म्हणा. या आल्यावर काय तंटा होऊ नये म्हणजे झालं. बघू काय होत आहे ते. जे होईल त्याला तयार राहायचं आपण. अजून काय. अव सत्यवा कशी आहे? बरी आहे. तिच्या डोळ्यात डोळा घालून बघायची हिंमत बी झाली नाही माझी. गेलं विचारलं बाळू मामा आलं नाहीत का म्हणून. मला तर काय बोलावं समजच ना. बघवत नव्हतं का तिच्याकडं. तिला किती त्रास होतो आहे हे समजत होतं मला. हो कभी सहून जगू देत नसत्या. वय सारखं विचारत असतात पण लोकच ती काय ग आहे तर इच्छा मिळतो आहे म्हणल्यावर. सत्तीला बी किती आणि काय काय विचार असतील लोक. तिच्यासाठी तरी आपण बाळाला तयार करायला पाहिजे. अगं पण त्यो कसा वागतो हाय बघितलं ना व? तो कसा वागतो हाय त्याला काय वाटतं हाय त्याचा विचारच करायचा नाही. आता पुढं पुढं द्यायचं समज आणि बाळाला उभं करायचं मांडवात. असं करून कसं चालेल? लगीन करायचं नाही का? हा करायचं पाहिजेलच की. आज सुपारी झाली आहे. नसती झाली तर वेगळं होत. मला बी वाटतं हाय का सुपारीच व्हाया नगवती. काय काय होणार आहे तिथे पांडुरंगालाच ठाव. जाऊ दे गंगी येऊ दे मग बोलू. तर आपल्यास ती काहीतरी करायला पाहिजे. त्यांची वाट बघून चालणार नाही. आपण हा पण तरी काय करणार? हा त्याच्या संग बी बोलून बघितलं ना व. अरे बा कवा आलास? हे काय आत्ता चालू. कसे आहेत समधे? गंगूताई दाज कशा पाय पुळकर. कशापाय म्हणजे? अरे बहन आहे ती माझी. विचाराय ना ग. हा तर लय बहिणीचा भाऊ लागून गेला.
अरे तुझ्या पैसे त्यात समधी त्या सत्तीचं तर हाल बघवा ना. त्यासनी सांगून आलो हाय लग्नाची बोलणी करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मी काय करणार आहे ठाव आहे ना व. अरे कोंडू कोंडू दरीला- इकडे. अरे कोण हाय? अरे तात्या हाय इकडे. अरे तात्या हाय वय. अरे म्या म्हणलं कोणतं वटवा घुळला टाकलंय झाडाला. राजहंस नाही वाटलं का एखादा? मग तू असा रातच्याला काळी बंडी घालून हिंडतो मग काय वाटावा? अडाणी रे अडाणी. अरे इंग्रजीमध्ये कोट म्हणता याला कोट. हं, असं ठिगळं लावलेला. ठिगळ तर ठिगळ पण तो काय साधा सुद्धा कोट नाही. अरे पंचाने वापरलेला कोट आहे. अरे ज्या गोष्टीची लाज वाटाय पाहिजे त्याचं कौतिक वाटत आहे वय. माझं जाऊ दे. कुठे गेलता तू? अरे गारगोटीला गेलतो भजन. तुझं बरं रे बाबा. भजनाला जाय कुठं पंढरपूरला जाय. त्या बाळ्याच्या नादी लागू नको जास्त. अरे पोटा पाण्याचं बघ जरा. अरे आमची काळजी कराया तो इटवर उभा आहे की. असं पण तुमचं काय? आमचं भीती आहे ना वाड्यात. अय्यो अय्यो. अरे काय बोलतो काय वागतो. अरे तात्या पंचाच्या नादाला लागून काय झालंय सांग बरं तुझं. साधं लगीन बी नाही झालं. मग तूच सांग मी काय करू. बाळप्पा बरोबर चांगला वा त्याच्याशी चांगलं बोल. आणि ते काय करणार आहे? तुला सांगतो यंदाच्या बारीला पंढरपूरला गेलतो तेव्हा बाळप्पानं आमासनी 1 रुपया दिला होता चंद्रभागीत सोडाय. हा आम्ही तो रुपया चंद्रभागीत सोडला आणि चंद्रभागा माईनी तो रुपया विठ्ठलाच्या पायापतूर पोचविला. काय सांगतो काय? वय नाही त्या बाळ्याने मला पुरीचं बी लगीन लावून दिलं होतं ना. वय त्याला म्हणतो वा काही बी कर पर माझं लगीन लावून दे. बाळप्पाच हाय जो तुझं लगीन लावून देईल. वय वय. आणि ते रुपयाची काय भानगड आहे पंचाला सांगावं लागेल. तर पंचाला काही सांगू नको. नाही नाही काही नाही सांगत. हा. चल जातो. हा जाय जाय हा? जाय. बा कुठे गेला होतास? कुठं जाऊ बाबा जेवण झालं पाय मोकळं करायला गेलो होतो. बरं एक विचारू का? तुला कोणाचं ब्या आहे विचार विचार. हाय का? आता नीट बोलतो हाय ना त्यो. मग मी काय बोललो खरं तेच बोललो की विचार की त्याला कोणाचं ब्या आहे का. काय रे बाळ्या कोणाचं ब्या आहे का तुला? नाही मला कसलं भ्या. बघ म्हणलं होतं का नाही. मला काही समजत नाही काय तुमचं बोलणं. बरं म्या बोलत होतो. बोलू का? बोल विचार काय विचारायचं आहे ते. भीमादा कवा यायचा आहे? हा तेच हे विचारायचं होतं वय. मला वाटलं तुझ्या लग्नाचं बोलतो आहेस तू. हाय का? तर आधी जे विचारलं हाय ते सांगायला पाहिजे ना बा. आज रात्री किंवा उद्या सकाळच्या लई. हा, सांगून गेला आहे बरं का त्यो सांगून. वय वय म्या बी सांगूनच गेलतो की वारीला जाणार आहे म्हणून. अरे पण कवा येणार ते सांगितलं नव्हतं. तो कवा येणार ते बी सांगून गेला. बरं ते जाऊ दे. भीमाकडे काय काम काढलं? काम कुठलं? मागाशी गंगुताचा इशे निघाला होता ना व म्हणून भीमादाची बी आठवण आली म्हणून विचारलं. या गंगीचा इशे निघाला म्हणून भीमाची आठवण आली. नाही तर आली असती का? आणि त्यो कायमाची काळजी करत असतोय. बाळ्या कुठं असेल कोणासंग भांडण काढलं नसेल ना. जेवला असेल का काय करत असेल. यो बघा गंगेवरनं भीमा आठवलाय. अरे आल्या आल्या बी विचारलं होतं की. हा चांगलं केलं. हा आधी तुझ्या लग्नाचं पार पडू दे म्हणजे त्याच बी काहीतरी करता येईल. अरे मग त्यासाठी माझं लगीन व्हायचं काय आहे? करून टाका की त्याचं. असं कसं? एक हाय ते कराय ना ग आधी.
ते होणार नाही ठाव आहे ना व वाद कसं नाही समजवत आहे करायला लागल. नाही आधी भीमादाचं लगीन करून घ्या. माझ्यासाठी थांबू नका. माझ्या पाय उग त्याचा हाल नग. त्याची काळजी तू करू नकास हा? त्यासाठी आम्ही आहे. तू तुझं कवा करायचं ते सांग. माझं लगीन नाही करायचं सांगितलं की कवा. मला लय काम करायचे आहेत. अरे कसल्या कामाचं काय बोलत असतो यो. तुम्हासनी नाही समजायचं. मग समजाव तरी एकदा. येळ आल्यावर. आत्ता नाही. म्या बी आलो पाय मोकळं करून. अरे काय करायचं याच कसं समजवायचं. थांबा. आधी लग्नाचा विषय काढला की चिडत होता. आता नाही चिडला. मग आता नाही चिडला म्हणजे हळूहळू तयार बी होईल की. तुम्ही फक्त चिडचिड करू नका. आता सुपारीचे बी नाही नाही म्हणता तयार झाला ना व. आता बी होईल. असं झालं तर बरं होईल बघ. होईल नाही होणारच आहे. मला ठावा हाय. पद्देशिकांच्या बी गोष्टीला तो भय म्हणत नाही. लग्नाचं बी तसंच आहे. काय लोक जन्माला घातलाय. चल गप गुमान इथं बस. आज मी स्वतः तुला आंघोळ घालणार आहे. अगं आय मी गेलो असतो की नदीवर आंघोळ करा. नदीवर जायचं तेव्हा जा. पण आज मी तुला चांगली आंघोळ घालणार आहे. बर तू गरम पाणी वत माझं मी करतो आंघोळ. ते काय नाही. म्या वाटते पाणी तू बस इथं. म्या बघते काय करायचं. अगं कुणी बघितलं तर काय म्हणतात. बघू दे. म्हणू दे जे काय म्हणायचं आहे ते. माझ्या लेकाला मी आंघोळ घालते आहे ना व. काय रे बाळू लहान होता तेव्हा सारखं म्हणायचा आय तुझ्या हातनंच आंघोळ करणार आहे म्हणून. आणि मग आता काय होतंय. बर होऊ दे तुझ्या मनात. बस इथं. पंचा घे अंग पूस आणि घरात ये. हा आय अगं समधीकडे चिखल झालाय. मी चिखलातनच घरात येऊ. मग आता काय करू म्या. अगं मग आंघोळ करून काय उपयोग आहे. मी चिकनात पाय ठेवणार नाही. अरे बाळू तू माझं कंबरड मोडतोयस बघ. चल उठ पकड. काय कौतिक चाललं आहे. काय झालं. लग्नाचं वय झालंय त्याचं. किती दिवस पदराआड झाकणार आहेस. जे काय आहे ते ठरवून टाक लागलीच. हवं सकाळी सकाळी कशाला उगा तांटा करता हाय. डोसक्याला कार झालाय माझ्या म्हणून बोलतोय. अरे बाकी काम बी एवढं मन लावून करत जा की. हाय का आता कशा पण बोलता आहे त्याला. पूजा करतो आहे ना व. या नाही म्हणतो आहे का. बाकीची कामं करायला ग वय. तो कवा नाही म्हणला हाय करेल की. हेच ऐकतो आहे किती वरी झालं कवा करायचा. करल करल.
कसं आहे तू आपला माणूस आहे म्हणून तुला सांगितलं नाही तर काय अरे तो भीमा दिसतो भीमा हे जाय घरी आहे काम आहे का नाही काही भीमा थांब काय भीमा काय रे तात्या आलाच होय तू आता दिसतोय ना व आलोच असन की अरे पण इतके दिवस कुठं होता रे अरे कापडे काय गेलतो कपडे ऐकायला एवढे दिवस अरे तुला काय अडचण आहे का मला काय अडचण असणार आहे मी आपलं असंच विचारलं होय बाजूला आता अरे थांब ना एवढ्या दिवसानं आला जरा येळ तरी बोल अरे आता तुला भेटू का घरच्यांना भेटू सांग बरं मला भेटल्यावर काय बिघडणार आहे काय नाही ना बाबा हो बाजूला चल अरे थांब की लयच पैका आणलं वाटतं तिकडून लय कायच पोटापुरतं आहेत आपलं किती आहे रे आता ते तुला सांगून काय उपयोग आहे हा आहेत तुमचं एक बरं आहे बाबा एक कमवतो एक निस्ताच हिंडतो ए बाळू बद्दल काय बोललो का तात्या आता बाळू बद्दल का बोललो मी आपला असंच बोललो एक सांगू का सांग बरं पडदिशी अरे बाळू आला आहे वारीवरून काय सांगतोय हा बर बर ऐक ना भीमा ऐ अरे मला जे करायचं आहे ते मी करतोच आहे की तू काय करतो हायस हे समजेल का आम्हाला? तुम्हाला नाही समजायचं हा ये बोललं का झालं सांगायला लागत नाही. बाळू जरा घरातली आणि शेतातली बी कामं करत जा बर का. अंगाशी आ तू एवढं ठणकावून सांगितलं म्हणल्यावर करल की. बा करतो म्हणलं नव काम म्या गायला काय बोलू नका. हा लेख म्हणतो आईला काय बोलू नका आय म्हणते लेखाला काय बोलू नका चांगलंय. बर चला कुठं झाला अरे बाहेर भीमादा आला हाय त्याला भेटूया. ए, कोण म्हणलं आय बा अरे बाळू तू कवा आला अरे म्या कवा चालू हाय तूच नव्हतास. बघितलं का भीमाला किती कौतिक आहे तुझं. असं आहे ना गवय कौतिक करण्यागतच हाय म्या. हा तुम्हासनी बोला ऐकणार आहे वय. हा हे बी आहेत. कसा हायस नाही बरं आहे तू कसा आहेस त्याला काय होतंय बरं आहे. हाय का तुम्ही काय बाळूच्या आडवत जाणार आहे वय. मला आवडल पर जमायचं नाही माझ्या छान. उगा गंमत करू नका माझी. गंमत नाही बाबा खरं आहे तेच सांगतोय की. बरं असू द्या तुमचा उंदरा मांजरांचा खेळ बास करा बरं. भीमा आला आहे ना व त्याच्याकडे ध्यान द्या की. माझ्याकडे मागणं ध्यान द्या आधी बाळूकडे बघा. का रे बाबा आता म्या काय केलं हाय. अरे आय किती काळजी करते तुझी हा जरा घरात राहत जा. तू बी जरा घरात राहत जा की. म्या कामासाठी गेलतो बाहेर. अरे म्या बी कामासाठीच गेलो होतो. हो का कसलं काम देवाला भेटायचं काम. मग काय म्हणला देव आय आणि बाला त्रास दे म्हणलं हा. अरे इथं काय चाललंय ठाव आहे ना तुला. वय ठाव हाय असं बी घरात माझ्याच लग्नाचा विषय चालू असतोय. मी बाला सांगितलं हाय भीमदाचं लगीन करून घ्या म्हणून. नको बाबा आधी तुझी सुपारी झालीये तुझं लगीन कर. अरे बास झालं तुमच्या भावात हा असे. अरे अरे तिकडे काय खायला मिळत होतं का नव्हतं.
होत की बारीक झालो आहे का हा? वय वाईच जाऊ दे आता आईच्या हातचं खायला मिळेल की इकडं हा पुन्हा होतो बघा आधी सारखं एकदम हा हा आता माझी दोन्ही बी लेकरं हितच आहेत मी पोटभर खाऊ घालणार आहे. हा आणि मला काय उपाशी ठेवता का काय हा? हो असं कसं चला जेवाया चला. भीमा तू हात पाय धुवून घे हा. वय वय आधी हे घे घे कापडे इकलेलं पैक हा बघा एक पोरग कमवतय दुसरं बघा बरं बास की आता आता सुरू नका भाऊ चला चल. चला ते तालुक्याच्या बाजाराला जायचं म्हणजे उठ रे माधू लवकर सरक सरक पण चालेल पण चालू भय या पण राम 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 काय चाललं माधू काय नाही बसलो होतो गप्पा मारत गारव्याला. आणि नवीन काय गावात काय नाही काय असेल तर ते तात्यालाच ठाव होय समध्या गावची खबर तात्यालाच असते. खरं आहे अरे ते झालंच पण तुम्हाला काही वेगळं ठाव आहे का असं पण ते विचारत्यात हा नाही तर मी असताना तुम्हाला कशा पाहिजे विचारत्यात बरोबर ना पण अय्यो येत त्या स्वतःच कौतुक स्वतःच किती करून घेशील तोंड बंद करा. तात्याचं तोंड बंद झालं तर कसं व्हायचं ह्यो तात्या आणि तो बाळू या दोघांचं काय सांगायचं म्हणजे आता बाळप्पाचा विषय काढायची काय गरज आहे उगा आ लागली का मिरची तुला त्याचं नाव घेतलं तर अरे तसं नव पर अय्यो जाऊ दे म्हणतो मी जाऊ दे. हा मग समधी कापडं विकली मी हा आणि आणखी कापडं लागणार आहे का अरे वा हे झाग झालं की मग आता 4 दिवस आराम कर मग लागू काम हा? वय वय बाळ्याच्या लग्नाचं काय झालं का बस की जरा तुला बी आल्याला इशे काढायची गरज आहे का. तोंडात तीळ भिजत नाही का तुझ्या. नाही, याला काय बोलती आहे त्याला समजत नाही वय बरं राहिलं मी नुसतं विचारच होतो का काय बोलणं झालं त्याच्या संग काय म्हणाला तू हा काय म्हणतोय याला काय विचारायचं नाही आता गंगीकडे जाऊन आलो बोलाय गेलो काय बोलायचं समजलं नाही तर ते समधी इकडे येतील तेव्हा बघू गंगूताई बी येणार इकडे म्हणजे तर ते बी येईल की मग कोण कोण येणार ते ठाव नाही बरं जावई बापू तर येत्या ते आले लागलीच 2 दिवसात लगीन लावून टाकू मला नाही वाटत बाळू तयार होईल असा होत नाही त्याचा बा तयार होईल काय झालं हसाय काय नाही म्या खरं बोलतो आहे अहो, रागाच्या भरात किती खार खाताय माझ्या लेकावर. राग बी काय नाही समधी इकडे आली का लागलीच 2 दिवसात लगीन लावायचं अहो, काय बोलता हाय हे खरं आहे तेच सांगतो कशाची तयारी नाही काय नाही आणि लगीन करणार आहे वय. कसली तयारी बेरी नाही करायची त्याला उभा करायचं आणि लगीन लावायचं बा मला वाटतं तू बाळू संग बोल एकदा हा येळा बोललो आहे नाही तू मी बी बोलले पर तू नाहीच म्हणतो हाय. बरं बघा मग आता काय बघा म्हणजे तू एक काम करायचं आहे मी काय करणार त्याच्या संग बोल आणि अंदाज घे आणि त्याच्या कानावर घाल का समधी इकडे येणार आहेत की त्याला नाही माहिती का आता त्याला सांगितलं हाय पर एकदा तू बी बोलून घे त्याचं काय मत हाय ते बघ. बरं बरं बघतो मी
काय झालं? समधी गप का झाला? कुठे काय कापड कशी इकली ते सांगत होतो मी. अरे वा, तुला बी खोटं बोलायला यायला लागलं म्हण की. ते बाळू आला आहे गावात. आता लवकरच त्याच्या लग्नाचं पण काहीतरी सुरू होईल बघा. अयो हा तात्या बाळूच्या बहिणीकडे जाऊन आला. माझं खूप कौतुक करत होते ते सगळे मिळून. काय रे तात्या? हा हा कौतुक? जरा जास्तच कौतिक करत होते. हा. होय का? पंचामुळे तर समज झालं म्हणे देव माणूस आहे पंच. हा पंचमुळे तर बाळूची सुपारी झाली. लय नाव घेत होते. ऐकलं का? अय्यो माझे उपकार आहेत त्यांच्यावर असं तेच म्हणत होते. अय्यो कवा हा कवा धरणं तेच 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 बोलत होते. देव माणूस आहे म्हणे पंच. हा लय नाव काढलं तुमचं. हा असं आहे वय. बाळूचं बी लय नाव काढलं पर लय वाईट वाटत होतं त्यांना. का रे? लग्नाला तयार नाही तो. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. आता बाळ पण आहे म्हणतोय, त्याला आपण काय करणार? त्याची इच्छा असेल तर तो लग्न करी. आणि असं बी ह्यो त्यांच्या घरातला इशा आहे. त्यात गावकीने कशा पायी पडायचं म्हणतो म्या. अय्यो असं कसं रे मधू? मागच्या वेळेस मी लक्ष घातलं म्हणून सुपारी झाली. अयो ह्या पुढे पण मला लक्ष घालायला पाहिजे, त्याशिवाय कार्य पुढे जाणार नाही. अय्यो अय्यो ज्यांना मी आधार वाटतो, ज्यांना माझी गरज आहे, त्यांच्यासाठी मी करायलाच पाहिजे. अय्यो ते समजा बराबर आहे पण तुम्ही या भानगडीत लक्ष द्यायचं म्हणजे थोडं. अय्यो हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे. अय्यो म्हणजे मी बाळूच्या घरी जाणं योग्य नाही. बाळूच्या घरचं कोणीतरी माझ्याकडे आलं पाहिजे. बाळूच्या लग्नाचं बघा म्हणून सांगायला. अय्यो परपंच मला तरी असं वाटतं आहे का त्यांचं ते बघून घेतील की. नाही नाही पंच म्हणतात ते बरोबर आहे. अरे वय त्यासाठी बाळूच्या घरच्याच पंचाकडे घेऊन यायला पाहिजे. अरे मग तात्या आहे की तो करल ते काम. काय तात्या? आता तुम्ही समजे एवढे म्हणते म्हणल्यावर आता काय. पंच तात्याला पाठवा बाळूच्या घरी. मायपाला घेऊन या, नाही तर जावई बापूसनी घेऊन या म्हणाव. मागल्या येळगत करूया. अरे पोपटा ऐकलंस का? लाग कामाला. होय होय माय पकड जातो त्याला घेऊन येतो. आणि नाही इथं मग जावई बापूला घेऊन येतो. बघू ना आता कोण येत ते. आणि पर याचा उपयोग होईल का पण? अय्यो असा कसा नाही होणार? नाही आता एवढं समजा करून बी तो लग्नाला तयारच नाही झाला तर मग काय करायचं? अय्यो असं कसं ऐकणार नाही. गावात राहायचं तर गावाच्या नियमाप्रमाणे राहायला पाहिजे रे पोपटा. स्वतःच्या मनासारखं वागवून चालत नाही बघा. अय्यो अहो ते झालं पण आता हे अय्यो जे होईल ते चांगलंच होईल. माझ्या समोर जर बाळूच्या लग्नाचा प्रस्ताव आला, काही तक्रार आली तर बाळूचा प्रश्न मला हातात घेणं भाग आहे. अय्यो तुमच्या हातात आला का मग? अय्यो हिर्या अयो काय हाय? काय ठरवलं हाय? कशाचं काय ठरविलं आहे? कशाचं म्हणजे? गंगेच्या माहेरी जायचं. वय की मग जाऊ की त्यात काय. अरे पर कवा? सकाळी चाल जाऊ. हा हे कवा ठरलं? अगं आहे आत्ताच ठरलं की. गंगेला ठाव आहे का? काय आहे आत्ता ठरलं आहे म्हणलं तिला कसं ठाव असेल. मग तिला सांगाय ना ग. वय वय सांगतो. हाडी मार. हा ए लगम वा
अगं बाहेर ये. हा बा काय करते आहे? भाकऱ्या करीत आहे. हं. आणि आय काय करते आहे? ती बी स्वयंपाक करते. चिडली बिडली नाही ना हो? नाही नाही. जा तिला खाली मार. आय काय बाहेर आहे बाई. बा बोलत आहे. काय हो बोला पडदिशी, मला स्वयंपाक करायचा आहे. अगं करशील की. सत्ती कुठं आहे? तिला बी बोली. अहो कशा पैसे समजा गावगोळा करताय, बोला की. अगं होय की, पण आधी तिला बोली. जा. सत्य चुलीवरली भाकर काढून बाहेर ये बाय. बाला तुझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. असं काय नाही, तिच्या संगच बोलायचं आहे ते. मग कशा पैसे तिला बोलवताय? हा भाकर काढलीस ना व? काय बोलायचं आहे? आता बोलायचं नाही म्हणत्यात. आता ऐकता का? उद्या सकाळी चला गंगे, तुझ्या माहेरी जायचं आहे आपल्याला. काय काय गरज नाही? गरज नाही म्हणजे होय की. अगं तुझा बा आला होता ना व घरला. तिकडे बाळू बी आला आहे. जाय ना ग का? बा येऊन काय उपयोग? ज्याच्यासाठी जायचं आहे तो वय म्हणत नाही तवर जायचं नाही. अगं त्याला वय म्हणायला लावायचं आहे म्हणून तर जायचं आहे. ते आया ना बा बघून घेत्याल. सारखं नकार ऐकायला मी काय मोकळी नाही. मग लगीन करायचं राहू दे का? राहू दे म्हण. आधी त्याला वय म्हणायला लावा. तो बाळू हाय तर मी त्याची भन हाय. अगं असा कसा वय म्हणाल त्यो? जावं तर लागलच ना. समजेजण गेलो ना, सुपारीला झालं ना तसं होईल. हा नाही म्हणजे नाही. त्याला वय म्हणायला लावा, मगच मी येईन. होय का? सत्ते आपण जाऊ. ए लगमवा तू बी चल. नाही आय नाही तर मी अभि नाही. हं? आणि मी अभि नाही येणार. आता तू मस्ती काय झाला? काय नाही पण आय नाही तर आम्ही बी नाही येणार. अगं अगं तिला एक समजा ना, तुम्ही काय येडे आहात का काय? तुझ्याच लग्नाचं चाललं आहे ना व? आम्हाला काय हाऊस आहे का तिकडे जायचं? हे बघ तिकडे जाऊन तुझं लगीनच करून यायचं आहे. गपगुमान चला. बा आधी लगीन तर ठरू दे. बाळू मामा होय म्हणू दे, मग येतो आम्ही. मग हिर्या आपण दोघं जाऊ. ह्यांना राहू दे इथं. येतील माग ना. बाय. आणि आय काय बी झालं तरी बी त्या बायाला लगीन करायला तयार करायचं बघ. हा गंगूताईच्या सासूला आणि दाजीसनी वाटत हाय माझं आणि सत्तीचं लगीन व्हायला पाहिजे. पण मी लहानपणीच त्यासनी सांगितलं हाय का हे लगीन झालं तर छपरावर दिवा ठेवावं लागल. सुंदरा बाळ्या लग्नाला तयार होईल ना व? काय ठाव, आपण बोलून तयार करायचं. व्हाया पाहिजे, नाहीतर तोंड दाखवायचं जागा राहणार नाही. आणि गंगीन ते बी येते कवा बी. भय म्या म्हणती ती समधी आली का आपण बाळू संग बोलू की. आणि त्यांच्यामुळे नाही म्हणलं तर हो, समधी आल्यावर त्यांच्यामुळे त्याला नाही म्हणता नाही यायचं. त्याला काय भ्या आहे का कोणाचं? त्यासनी नाही म्हणून सांगाल ते. असं नका बोलू. काय बी झालं तरी लग्नाला तयार व्हायच पाहिजे त्यो. हा आणि वय म्हणला
का लगीन उरकून टाकायचं? असं कसं? लगीन करा एवढं पैका आहेत का? ऐक कशा पाहिजे? लगीन काय मोठं करायचं नाही, आपल्या आपल्या तुरकायचं. अगं सुपारीला बी कोणाला बोलवलं नाही, लग्नाला बोलवाय ना ग बाई. काय गरज नाही. आता जावे बापूसनी खर्च करा असं सांगता येतं वय? होय ते बी आहेच. नातच असं हाय, त्यासनी तरी कसं सांगायचं? म्हणून सांगतोय का लगीन लय मोठं करायचं नाही आणि ऋण काढून तर करायचं नाही. नाही नाही, ते आता भानगडीत पडायचंच नाही. मग काय करायचं? माझं तर डोसकच काम करणं झालं आहे. आता तुम्हीच ठरवा आणि सांगा मला. हा. तू बाळाला तयार कर. काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघतो. वय सत्य, अशी एकलीच का उभी आहेस? काय नाही, मी आपल्या तुला ओळखत नाही का? काय झालं? बाळू मामा सारखं लग्नासाठी नाही नाही म्हणतात. मग बोलाचाली करायला कशा पाहिजे त्यांच्या घरला जायचं आपण? मला बी तेच वाटत होतं, म्हणून मी नाही जायचं ठरवलं आहे. तू सांग ना बाला, मी थांबते इथंच. हा ग, तुझा बा कधी माझा ऐकतो का? त्याला स्वतःच्या आई पल्ल्यावर दुसरं कोण दिसतं का? हा, बघा एवढी रात झाली हाय, हा तरी बी दोघींचं काय चाललंय खुसूर फुसूर? ए सत्य, झोपायचं नाही का? जा जा झोप. सकाळच्या जायचं आहे ना? मी नाही येणार. जशी माय तशी लेक, पावलावर पाऊल ठेवलंय. हा, हे बघ सत्य, तिला नसल यायचं तर राहू दे. तू चल गप गुमान. डोसक्यावरचं वजन उतरू दे माझ्या. तुम्ही मायलेकांनी ह्या लग्नाचा घाट घातला आणि चूक भवली. आहे का? आता आम्ही काय केलं आहे? सत्य, काय झालं? बा, मी येते उद्याच्याला. होऊ दे तुझ्या मनासारखं. अय्यो अप्पा, आपल्या गावातले बरेच जण दिवसभर बिनकामाचे बसलेले असतात. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. अय्यो आपण काय करणार गुंडू? अय्यो आधी काहीतरी करायचं हे निश्चित करा, मग काय करायचं ते ठरवता येईल. पण छोटे मालक बरोबर बोलत आहेत. अहो तुम्ही गावचं पंच आहे म्हणल्यावर काही ना काही. अय्यो बोललास का रे पोपटा मध्येच? कोणाला माझी मदत हवी असेल तर तो माझ्याकडे येईल. अय्यो अय्यो, आजपर्यंत कोणी मला काम सांगितलं आणि ते झालं नाही असं झालं आजपर्यंत? नाही अय्यो नाही, म्हणजे समध्यांची कामं झाली असं म्हणायचं होतं. अय्यो मग माझ्या लग्नाचं काय? हे तात्या, इथे महत्वाचे विषय चालू असताना मध्ये मध्ये तुझ्या लग्नाचं नको बोलूस. अहो माझं लगीन तुमच्यासाठी महत्वाचं नसन, पण माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. तो भाड्या गावातून चालला ना, अशा बायका वळू पाहत्यात. कसं वाटत असन मला? जीव जळतो माझा आतून. हे मातूर खरं आहे बर का. बाळू चालला की समधी त्याच्याकडे टाकामाका बघतात. माणसं म्हणू नका का बाया. बघितलं का एवढं कौतिक होतं त्याचं गावभर. अरे बाळप्पा हायच तेवढा देख ना, त्याला काय करणार आपण?
आम्ही काय मेलो का काय हाईच तेवढा देख नाही म्हणे. अहो थांबवा वाईस. ए पान दे प्या. हे दे ग. हा दे. आता बरं वाटलं. सत्य कसला विचार करते आहेस? आय नाही तर कसं तरी वाटत आहे. आय नाही तर काय झालं? म्या हाय ना मग. हा हे बघ, मनात असल हे समज बोलायचं. ब्या हाय काय कोणाचं? हा वय पर आय याया पाहिजे होती. आता तिला नव्हतं यायचं, त्याला आपण तरी काय करणार? हा, नाही आली तर नाही आली. लग्नाला तरी येईल का नाही? हा? म्हणजे आता लगीन करूनच जायचं म्हण की. नाही तर काय मग असंच जायचं होय. समज नीट होईल ना व. काय काळजी करू नका, समजा नीट होईल. अगं तुझा आजा बी आपल्याच बाजून आहे. काय आहे? हा? हा आणि बाळू मामा बी आलं आहे तर. आपण समध्यांनी लगीन करायचंच हाच विचार ठेवायचा. होय. कुणी बी काय बी म्हणलं तरी. आता त्या बाळ्याने काय काय भरवलंय कुणास ठाऊक. भरू दे का त्याला काय. हे बघ सुपारी जशी केली ना तसंच लगीन बी करायचं आहे. हा आणि त्यासाठी पंचाकडे जायला लागलं नाही तर चावडी जायला लागलं तरी बी चालेल. हा पर त्या पंचामुळे समजा झाला आहे ना व. हा सुपारी बी त्याच्यामुळेच झाली होती. आता लगीन बी करायचं म्हणलं त्याची मदत घ्यावी लागली तर घ्यायची. होय की. पण जाऊ दे, आपण आधी तिकडं जाऊ तरी मग बघू. हा हा चला हो दादा. चला चला बिगी बिगी चला. हा ते पंच बघा बघा कसे देखणे आहे बघितलं का. हा. वय वय वय. हा छोट मालक त्याच्यापेक्षा बी देखणे. हा. अयो गुंडू देखना. अयो ऐकलंस गुंडू देखना. लोकांनी तुझ्याबद्दल पण बोलायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. पण तुझं खाण्यावर नाही बघ कंट्रोल. कंट्रोल. अयो नियंत्रण रे पोपटा. अय्यो त्याची काही गरज नाही. मी जसा आहे तसा बरा आहे. आणि बाळू जर देखणं आहे तर लोक त्याच्याकडे बघणार ना. ए गुंडू तू परत 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 त्याच्याच बाजूने का बोलतोस. अय्यो खरं ते सांगतो मी. काय चालले आहे? हा काही काम धाम आहे की नाही? हा अहो अक्का आम्ही कामाचंच बोलतो आहे. काय कामाचं बोलत आहात? हे माय लग्नाचं चाललं आहे. अयो ए पोपटा काय बोलतोस. तोंड बंद कर. अयो वैजयंता बाळू बद्दल बोलतो आहे. अयो तो बाळूचं प्रकरण खूप वाढत चाललं गावात. अय्यो आता काय केले त्या बाळूने? अयो काही केलं नाही पण तो गावात फिरायला लागला की त्याच्याकडे बायका टकामका वळून 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 बघतात. अय्यो त्याच्याबद्दल बोलतात, त्याचं कौतुक करतात सतत 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 सतत. अय्यो सतत. तुम्ही समजे किती आनंदात जगता हाय. मला बी वाटतं का मी असंच जगाव.
तुमच्या इतका आनंदात मला नाही जगता यायचं. कारण मी माणसाच्या जन्माला आलो आहे. मला माणसागतच जगायला लागल, संसारात अडकायला लागल. तुम्हासने ठाव आहे ना व आम्ही लगीन करणार नाही ते. मग माझ्या घरच्यासनी बी सांगा की मला लगीन करणार नाही. मला तुमच्या गत आणि तुमच्या संगत जगायचं आहे. देवी आई वय देवी आई देवी आई देवी आई वय वय कळलं मला. मंगळू ए मंगळा जा चट्ट दिशी जा आणि बघून ये देवी आई आली हाय का. देवी आई कशी येईल? अरे मला देवी आईनं चौथा सांगितलं का ती गावातच आली आहे म्हणून. जा देवी आई कशी येईल देवाप्पा? ए आधीच लग्नाचा पत्ता नाही आणि त्यांच्यात बी काय चांगलं नाही. जा म्हणलं का काय करायचं? जायचं जा निघ. अव पर आता चाललो आहे. चल चल. देवी आहे होय होय कळलं मला तू आली आहेस ना. भीमा बाळा कुठं आहे रे? काय ठाव नाही बघ, गेला असेल बाहेर कुठेतरी. कुठे गेला आहे का बाळा? कुठे जातोय? गावात चक्कर मारायला गेला असेल. सांगून गेला नाही वय? हाय का सांगून जाया लांब कुठे गेला आहे तवा? तरी बी त्याचा काय भरोसा नाही. लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्यावर. कुणावर ध्यान ठेवताय? अरे या 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 या. सत्यवा कशी आहेस? बरी आहे. आता अरे गंगी कुठे आहे? आली नाही. आली नाही का? तुमची लेख आहे, तुम्हासनी ठाव आहे ना व? म्हणजे म्हणजे बाळून होकार दिल्या बिगर ती इथे येणार नाही असं म्हणली आहे. अरे पण तिथं थांबून काय करणार आहे? तिचा राग नाकाच्या शेंड्या वाजतो ठाव नाही वय. एकदा ठरवलं का ऐकायची नाही ती आता. होय की आम्ही बिलय सांगितलं तिला, पण काय उपयोग झाला नाही बघा. मी काय म्हणते तिचा राग गेला का येईलच की. बाकी तुम्ही समधी कशी आहेत? ठीक आहे. चाललंय कसं बस हा नाही का? धीस ढकलतो हाय पुढं. लगंवा तू कशी आहेस? बरी आहे. बाळ मामा कुठे आहे? बाळू बाहेर गेला हाय, येईल. नक्की येईल ना व? नाहीतर आम्ही आलो हाव कळल्यावर जाईल पुण्यांदा कुठल्या कुठं निघून. काय
हाव नाही असं नाही जायचं कुठं. बरं आता बाहेरच बोलत बसणार आहे का? चला घरात या 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 समधी. चल चला या बस बस. सत्य कुठे? बाहेरच थांबली वाटतं. आत्ता बाहेर कशा पाहिजे गेली? थांब बघून येतो. मी आधी आले. गंगी या पाहिजे होती. होय पर ऐकाय न ग का ती ना बाळूचीच बन आहे ती त्याच्यागतच हट्टी आहे बघा. नाहीतर काय माग लागलं तर भांडण व्हायचं म्हणून माग नाही लागलो तिच्या. होय की आणि माझ्याकडे बी डोळं मोठं करून बघायला लागली ती. असं लेकीची काय काळजी हाय का नाही? अहो आपलंच घेऊन बसली आहे. हं? सुपारी झाली आता लग्नाचं पुढं काय करायचं काय हाय का नाही? बाळू वय म्हणल्याशिवाय ह्या घरात पाऊल ठेवणारच नाही म्हणली. मी सवता आलो तर नव आवतन द्या. बाळ्याजवळ काय आहे? अहो हे आम्हासनी समजतंय. तिला कळतंय का? होय की आणि तिच्या नादाला लागून सती बी तशीच वागायला लागली. म्हणून म्हणली एकदाच लगीन उरकून टाकू आमची लेक तुमच्या घरात देऊन टाकू म्हणजे आमच्या बी डोसक्यावरचं वजन कमी होईल बघा. दाजी आला आहेत संग सत्य बी हाय. माझं आणि सत्तीचं लगीन लावूनच जायचं असा त्यांचा विचार हाय. आयन बाबी असाच विचार करतात. त्यासनी कसं समजवायचं ह्याच विचारात हाय म्या. आणि तुम्ही खुश आहे सवय पर तुमची तर काय चूक आहे म्हणा. आदिशक्ती गावात आली आहे म्हणून तुम्ही खुश आहे. तुम्हासनी बी वाटतंय का म्या तिच्या संग लगीन करावं म्हणजे ती इथं कायमची राहील. पर तुम्हासनी बी सांगून ठेवतो म्या हे लगीन करणार नाही.